राहिले असे आमचे केदारनाथ महाराज, तसंच आदरणीय हरिभक्त प्राण मधु काका. अगदी सुंदर, अगदी आवाज, अगदी आनंद वाटला. या दोघांसाठी एकदा जोरदार पुन्हा. आणि त्यातले त्यात मला या ठिकाणी आवर्जून सप्ताहासाठी मला या ठिकाणी आमंत्रण दिलंय. मी तात्या मागच्या वर्षी बोलून गेले होते, एक चरण माझं राहिलं होतं, मी बोलून गेले होते. मी पुन्हा मी आले, अगदी आनंद वाटला. हा अधिक मासात आले, त्याही पेक्षा म्हणजे हा मोठा योग आहे, शर्करा योग आहे. आणि त्याच्यातली त्याच्यात आमचे आदरणीय हरिभक्त प्राण युट्यूबवरती आम्ही ज्यांना पाहतो, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर अगदी आनंद वाटतो. असं वाटतं की जसं की स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर जसं चोपदार त्या ठिकाणी उभा राहतात ना, हा त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर काहीतरी वेगळीच ऊर्जा मिळते. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी. किती जरी कीर्तनकार जर झोप येत असली, पण चोपदार त्यांच्या जवळ असले का ते दांड्यामध्ये ओठ. हा एखादा काळ तरी किती जरी झोप लागली तरी ते सांगतात ओठ. आणखी आनंद वाटला. तसंच आदरणीय हरिभक्त प्राण शीतलताई वाघ या चालक, ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक आमच्या शीतलताई वाघ अगदी सुंदर या ठिकाणी पारायण करत आहेत. अगदी ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा, कारण पारायण करणं सोपं नाही. अगदी 4 तास कंटिन्यू लगातार बोलत राहायचं अगदी एवढं सोपं नाही. तसंच आदरणीय स्वातीताई वाघ युवा कीर्तनकार, स्वातीताई वाघ कीर्तनकार आहेत. अगदी आनंद वाटला तुम्हाला पाहून, तुमचा आवाज ऐकूनच मला आनंद वाटला. अगदी ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवा. तसंच आमच्या तुळशीबाई मावशी असतील, अगदी आमचे बापू मामा असतील. हा जास्त नाव त्यांनी सांगितलं, माझं नाव तर लगेच घेऊ नका. हा पण बापू मामा असतील, अगदी सर्वांचे नाव माझ्या परिचयाचे नाही, परंतु मी पुढच्या वर्षी सगळे नाव पाठ करून घे. विठ्ठल विठ्ठल. तसंच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आदरणीय हरिभक्त प्राण साऊंड सिस्टीमवाले स्वरांजली मंडप अगदी सुंदर, अगदी त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार. पंकज भाऊ अगदी सुंदर सिस्टीम आहे. अगदी एका साऊंड सिस्टीमचे असे 100 साऊंड सिस्टीम व्हावे असे सद्गुरू नारायणगिरजी महाराज, गंगागिरजी महाराज यांच्या चरणी मी प्रार्थना करते. अगदी आनंद वाटला. अगदी जास्त बोल आपला वेळ वाया खर्च न करता आपण आपल्या सेवेकडे वळूया. विठ्ठल. तसंच कोणी जर आपले नाव राहिलं असेल तर आवर्जून मला सुचवा. जानराव महाराज असतील, अगदी आनंद वाटला. तसंच आमच्या दिदींचे वडील वाल्मिक महाराज असतील, तसं सर्व टाळकरी. नाव घेतलं तर रुसणार नाही ना. तसं तात्यांनी त्याच्या मागच्या वर्षी सांगितलं होतं मला की आमच्या गावामध्ये काही नावाची काही भुकेली नाही, हम भगवान टाके नाम घे. हा आम्हाला फक्त देवाचं नाव ऐकायचं, आमचं नाव मला अजिबात ऐकायचं आहे. म्हणून आपण आपला वेळ खर्च न करता आपण आपल्या सेवेकडे वळूया. विठ्ठल. अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. कोण तुकोबरा? ज्यांचा आपण आज सेवेकरता अभंग निवडलाय ना. कोण तुकोबरा? तुकाराम तुकाराम कोण तुकोबऱ्या? देहूचे तुकोबऱ्या. कोण तुकोबऱ्या? जे वाटेने चालतात त्यांची वाट सुद्धा भजन गाती, ते तुकोबऱ्या. कोण तुकोबऱ्या? ज्यांची जीभ हातामध्ये खेचून धरली त्यांच्या अंगावरचे रोमांच सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात, हा ते तुकोबऱ्या. अगदी ज्यांची वाट सुद्धा भजन करती, आपल्या आयुष्याची
वाटेने चालायची ना ती वाट सुद्धा भजन गायची. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुष्काळ मोडोनिया वाटा सूक्ष्म पण मला एक सांगायचं, माझ्या तुकोबऱ्यांचे वाट भजन गात होती. त्या वाटेनं बोलावं, त्या वाटेनं म्हणावं, विठ्ठला पांडुरंगा माय बापा माय बापा. वाटेनं भजन गावं. अहो आपण साधं सप्ताहामध्ये बसलो तर आपण इथं भजन करायला तयार नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांची वाट भजन करत होती. महाराज एवढंच नाही तर माझ्या तुकोबऱ्यांचं साधं नाव घेतलं ना, नाव घेतलं तरी आम्हाला घाम फुटत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. आपल्या नावामध्ये सुद्धा ताकद असली पाहिजे. नाव घेतलं की घाम फुटला पाहिजे. बरोबर नाही महिला मंडळ? आपलं नाव घेतलं की गड्याला घाम फुटला पाहिजे. नावातच वजन असलं पाहिजे. बरोबर की नाही? हा, पण माझ्या तुकोबऱ्यांचं नाव घेतलं की यम सुद्धा दुडू पळत होते महाराज. अशी जगद्गुरु तुकोबऱ्या महाराज. कुणी म्हणेल तुकोबऱ्यांची नेमकी उंची सारखा तुकोबऱ्या करतात. हा, त्यांच्यासाठी उत्तर त्यांना जर सांगावंसं वाटलं ना, हा, तुमच्या तुकोबऱ्यांची उंची केवढी? अनुरेनु या तुकडा तुका वाकाशाळे वडा. अनुरेनु या तुकडा तुका वाकाशाळे वडा. अगदी सुंदर त्यांना सांगावं, माझ्या तुकोबऱ्यांची उंची. अनुरेनु या तुकडा तुका कशाये वडा. माझे तुकोबऱ्या या आभाळापेक्षाही मोठे आहे. आभाळ माझ्या तुकोबऱ्यांसमोर ठेवणं आहे. एवढ्या माझ्या जगद्गुरु तुकोबऱ्यांची उंची आहे. आणि अशी जगद्गुरु तुकोबऱ्या आजच्या अभंगामध्ये भगवंताला फक्त मागणी करतात. आता नेमकी मागायचं कुणापाशी, काय मागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. संतांची मागणी पाहायला गेलं तर संतांनी फक्त स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणासाठी भगवंताकडे मागितलं. आणि आपलं जर पाहिलं तर आपण फक्त स्वतःसाठी मागितलं. संतांकडे जर पाहिलं तर चला तुकोबऱ्यांकडे जर पाहिलं आपण तर देवाकडे फक्त मागितलंय. त्यांची तर रीतच नाही मागायची, परंतु देवाला मागितलंय. काय? फक्त विसर नाही पडला पाहिजे. हा, हे झालं तुकोबऱ्यांकडे. परंतु नामदेव महाराजांकडे जर पाहिलं देवाकडे काय मागितलं? अनेक संतांनी देवाला मागितलंय, पण त्या मागण्यामध्ये काहीतरी स्वार्थ नाही. अगदी त्या मागण्याच्या पाठीमागं आपल्या जगाचं कल्याण आहे. कशामुळे? आमच्या नामदेव महाराजांनी खूप सुंदर देवाला मागितलंय.